नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. बाळापूर येथील पॉक्सो लैंगिक अत्याचार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी पोलीस शिपाई पवन वडगावे याला अकोला पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातून अटक केली असून 20 दिवसांची शोध मोहीम अखेर यशस्वी ठरली. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, पांगरा आणि पोफळ शिवनी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. बाळापूर तालुक्यातील बारलिंगा ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्याकडे निवेदन सादर केले आहे. मुख्य नाल्याच्या कामासह विविध कथित अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात 2 दिवस अतिवृष्टी होऊनही सर्वात मोठ्या खडकपूर्णा धरणातील जिवंत जलसाठा अद्याप 0% आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने जलसाठ्याबाबत चिंता कायम आहे. तेलारा तालुक्यातील दानापूर येथे शेकडो वर्षांची लाईत यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली. राधाकृष्णाच्या नामगजरात हजारो भाविक सहभागी झाले असून भरघोस पाऊस आणि समृद्ध पिकासाठी बळीराजाच्या वतीने विशेष प्रार्थना करण्यात आली. अकोटच्या भीमनगरातील सुरक्षा कठडे नसलेल्या पुलावरील धोकादायक परिस्थितीची बातमी अकोला न्यूज नेटवर्कने प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत अखेर पुलावर सुरक्षा कठडे उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. अकोट तालुक्यातील विविध मार्गांवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन वाहने धावत असल्याचे चित्र समोर आले आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाच्या कारवाईची मागणी होत आहे. बाळापूर पातूर मार्गावरील देऊळगाव जवळ ट्रक आणि टँकरमध्ये झालेल्या भीषण अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. अकोला वन विभागातील कंत्राटी वाहन चालक आणि ऑपरेटर कर्मचाऱ्यांचे गेल्या 4 महिन्यांपासून वेतन रखडल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. रखडलेले वेतन तातडीने अदा करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. अकोल्यातील महाकाल मंदिराकडे जाणाऱ्या रस्ता आणि घाट बांधकामाची आमदार रणधीर सावरकर यांनी पाहणी केली. शिवभक्तांच्या सुविधा आणि आगामी गणेशोत्सवाच्या तयारीबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. अकोला शहरात हेल्मेट सक्तीला नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहायला मिळत असून वाहतूक पोलिसांनी नियमांचे पालन करणाऱ्या वाहन चालकांचा गुलाबाचे फूल देऊन सन्मान करत सुरक्षित वाहतुकीचा संदेश दिला. अकोला शहरातील टावर चौक उड्डाणपुलाखालील बेघर व्यक्तींवर पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. परिसर रिकामा करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांना NCC क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून मानद कर्नल कमांडंट पदवी प्रदान करण्यात आली आहे. अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.